प्रश्न क्रमांक 1 एप्रिल 2023 मध्ये बाल रक्षा भारतने प्रकाशित केलेल्या अहवालाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधान 1 हे जागतिक वसुंधरा दिनी लॉन्च करण्यात आले. विधान 2 अहवाल हायलाइट करतो की पाणी साचणे आणि स्थानिक पूर येणे या प्रमुख समस्या आहेत. विधान 3 हा अहवाल 10 शहरांमधील शोधांवर आधारित आहे आणि बरोबर उत्तर आहे 1 आणि 3 हे विधान बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2 केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात? आणि बरोबर उत्तर आहे पंतप्रधान. आणि या आधीच्या शिफ्टमध्ये या निवड समितीत कोण असतात असा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 3 जानेवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या महापालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या तिच्या 55 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले? आणि बरोबर उत्तर आहे बृहन्मुंबईने म्हणजेच BMCने. प्रश्न क्रमांक 4 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला? आणि बरोबर उत्तर आहे रौलेट कायदा. 1919 सालच्या या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करून तुरुंगात डांबण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला दिला होता. पर्यायातील पिट्स इंडिया कायदा 1784 चा होता व सायमन कमिशनची स्थापना 1927 ची होती. प्रश्न क्रमांक 5 मूलभूत कर्तव्यांची संकल्पना डॅश डॅश या देशाकडून घेण्यात आली आहे? आणि बरोबर उत्तर आहे USSR म्हणजेच आताचे रशिया. हा सेम प्रश्न आता झालेल्या PWD डिसेंबर 2023 परीक्षेत विचारला होता. प्रश्न क्रमांक 6 जानेवारी 2023 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे GMR गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड एअरपोर्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि बरोबर उत्तर आहे असोचॅम. असोचॅम म्हणजे द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 7 राव बहादूर मडया हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? आणि बरोबर उत्तर आहे कुर्ग जमीनदार संघटना. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सामान्यतः मेरिस्टेमॅटिक पेशींद्वारे प्रदर्शित केली जात नाहीत? आणि बरोबर उत्तर आहे जाड सेल्युलोजसह भिंती म्हणजेच विथ थिक सेल्युलोज वॉल्स हे प्रदर्शित केले जात नाहीत. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते? आणि बरोबर उत्तर आहे तुकाराम भाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 10 2022 पर्यंतच्या माहितीनुसार जीमेल मधील अटॅचमेंट कमाल आकार किती असते? म्हणजेच अटॅचमेंटचा मॅक्सिमम आकार किती असतो? बरोबर उत्तर आहे 25 MB. प्रश्न क्रमांक 11 भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कुणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? बरोबर उत्तर आहे नानाजी देशमुख. कधी सुरू केले तर 1991 मध्ये आणि नाव आहे महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणते अनुवांशिकरित्या सुधारित अन्नाच्या फायद्यांचे समर्थन करते? आणि बरोबर उत्तर आहे सुधारित चव. प्रश्न क्रमांक 13 कोणती रिट याचिका अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यास भाग पाडते? आणि बरोबर उत्तर आहे हेबियस कॉर्पस. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण हे बघितले होते की मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी 5 प्रकारच्या रिट याचिका आहेत. त्या म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस, परमादेश म्हणजेच मॅन्डमस, प्रतिषेध म्हणजेच प्रोहिबिशन, उत्प्रेषण म्हणजेच सर्शिओरी आणि अधिकार प्रछा म्हणजेच क्यो वॉरंटो. प्रश्न क्रमांक 14 हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? आणि बरोबर उत्तर आहे अल्पाईन गवताळ जमीन प्रकारची वनस्पती. प्रश्न क्रमांक 15 भारतातील कोणत्या भूशास्त्रीय विभागामध्ये प्राचीन पटिताश्म आणि ग्रॅनाइट्स यांचा समावेश आहे? आणि तो कॅम्बियन कल्पापासून म्हणजेच युगापासून एका कडक खंडाप्रमाणे उभा आहे? आणि बरोबर उत्तर आहे द्वीपकल्पीय खंड. प्रश्न क्रमांक 16 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात फारसी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे? आणि बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 17 हरगिला आर्मीचे नेतृत्व केल्याबद्दल कोणाला UN चा उद्योजकीय दृष्टी श्रेणीतील सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारासह चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला? आणि बरोबर उत्तर आहे पौर्णिमा देवी बर्मन. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणाला सांगाडा नाही? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव स्केलेटन? आणि बरोबर उत्तर आहे सिल्वर फिश. प्रश्न क्रमांक 19 मार्च 2023 मध्ये नेतू घनघास यांना BBC इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? त्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे मुष्टियुद्ध. प्रश्न क्रमांक 20 मे 2023 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच EDने VP नंदकुमार यांची मालमत्ता गोठवली. ते कोणत्या कंपनीचे MD आणि CEO आहेत? आणि बरोबर उत्तर आहे मन्नापुरम फायनान्स.
प्रश्न क्रमांक 21 माहितीचा अधिकार कायदा 2005 हा कधीपासून अंमलात आला? आणि बरोबर उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005 पासून. प्रश्न क्रमांक 22 भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षा कधीपासून घेण्यात येऊ लागली? आणि बरोबर उत्तर आहे 1922 म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, त्या काळची UPSC म्हणू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते नागरिकत्वाचे उदाहरण नाही? आणि बरोबर उत्तर आहे मतदानाचा अधिकार. प्रश्न क्रमांक 24 ऑगस्ट 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्व अंगणवाड्यांमधील बालकांना त्यांचे पोषण स्तर व आरोग्य सुरक्षितता सुधारण्याचा प्रयत्न म्हणून दूध आणि अंडी देण्यासाठी महिला व बाल विकास प्रकल्प सुरू केला आहे? आणि बरोबर उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 25 1830 चे सिंगपोचे बंड डॅश डॅश मध्ये झाले? आणि बरोबर उत्तर आहे आसाम. या बंडाचे नेतृत्व सुआ गोसाई यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 1 मानवी शरीरात तंत्रिका तंतूमध्ये तंत्रिका आवेगांच्या प्रसारासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? इन द ह्युमन बॉडी विच मिनरल इज इसेन्शियल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस इन द नर्व फायबर्स? आणि बरोबर उत्तर आहे सोडियम. प्रश्न क्रमांक 2 फेब्रुवारी 2023 मध्ये भारताच्या कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या अनोख्या दिव्यांग उद्यानाची पायाभरणी केली गेली? आणि बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. कोणी केली तर नितीन गडकरी यांनी. कोठे तर नागपूर येथे. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोण संविधान सभेत समाविष्ट असलेली एकमेव दलित महिला होती? आणि बरोबर उत्तर आहे दाक्षायणी वेलायुधन. या केरळ येथील होत्या. भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 4 महालवारी ही जमीन महसूल पद्धतींपैकी एक पद्धती डॅश डॅश यांनी तयार केली होती? आणि बरोबर उत्तर आहे हॉल्ट मॅकेन्झी यांनी. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता प्राधिलेख आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यालयात काम करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी जारी केले जाते ज्याचा त्याला किंवा तिला अधिकार नाही असे नमूद आहे? बरोबर उत्तर आहे क्वा अधिकार म्हणजेच अधिकार प्रच्छा आणि इंग्रजीत क्यो वॉरंटो QUO. प्रश्न क्रमांक 6 कोणते जीवनसत्व व्हिटॅमिन कोबाल्ट सायनाइड लिंकेजद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे? आणि बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन B12. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ सुरू केले? बरोबर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे म्हणजेच SNDT विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 8 कोणते सरन्यायाधीश म्हणाले की मूलभूत कर्तव्य ही पांडित्यदर्शक किंवा तांत्रिक हेतूसाठी नसून सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे? आणि बरोबर उत्तर आहे NV रमन्ना. प्रश्न क्रमांक 9 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये आढळणारे कोणते झाड टिकाऊ कडक लाकूड पुरवते? बरोबर उत्तर आहे सुंदरीचे झाड. याच्या लाकडाचा उपयोग ब्रिज बांधणी, बोट बांधणी व घर बांधणीसाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोण भारत सेवक समाजाचे संस्थापक सदस्य नव्हते विचारला आहे बरं. आणि बरोबर उत्तर आहे ज्योतिबा फुले नव्हते. प्रश्न क्रमांक 11 जून 2022 मध्ये सुरू झालेल्या बालिका पंचायतीबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? विधान 1 ती गुजरातमध्ये सुरू झाली होती. विधान 2 ती 11 ते 25 वर्षे वयोगटातील मुलींची पंचायत आहे. विधान 3 या योजनेचा उद्देश हा मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देण्याचा आहे. आणि सत्य विधाने आहेत 1 आणि 3. प्रश्न क्रमांक 12 2023 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात हिंदू लोकसंख्या अल्पसंख्याक आहे? बरोबर उत्तर आहे मिझोराम. मिझोराम मध्ये जवळपास 87% ख्रिश्चन धर्मीय आहेत आणि हिंदू धर्मीय जवळपास काहीतरी 2.75% आहेत. प्रश्न क्रमांक 13 व्यावसायिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम सोशल नेटवर्किंग साईट कोणती आहे? आणि बरोबर उत्तर आहे लिंक्डइन. प्रश्न क्रमांक 14 खाली दिलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांपैकी कोण हे इंदू प्रकाश या अँग्लो मराठी वृत्तपत्राचे संपादक होते? आणि बरोबर उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 15 राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त यांना डॅश डॅशच्या चौकशीनंतर केवळ राज्यपालांच्या आदेशानेच त्यांच्या पदावरून काढून टाकले जाईल? बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणती विधाने ही PMGKAY बाबत अचूक आहेत? आणि बरोबर उत्तर आहे 1, 2 आणि 3 ही तीनही विधाने अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 17 1948 मध्ये खालीलपैकी कुणी पुणे येथे साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे साने गुरुजी यांनी. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोण ही मार्च 2023 मध्ये वन्यजीव संरक्षण पुरस्कार प्राप्त करणारी जम्मू काश्मीर मधील पहिली महिला ठरली? बरोबर उत्तर आहे आलिया मीर. प्रश्न क्रमांक 19 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगात कमाल किती केंद्रीय माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे 10.
प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 आयोजित केले गेले होते? आणि बरोबर उत्तर आहे जलशक्ती मंत्रालयाद्वारे. प्रश्न क्रमांक 21 बेटन कप हॉकी स्पर्धा 2022 चे यजमानपद खालीलपैकी कोणत्या राज्याने भूषविले होते? आणि बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगालने. प्रश्न क्रमांक 22 मूलभूत कर्तव्यांच्या कार्यान्वयासाठी वर्मा समितीने खालीलपैकी कोणता अधिनियम निश्चित केला नाही? बरोबर उत्तर आहे भारत सरकार अधिनियम 1935 निश्चित केलेला नाही. प्रश्न क्रमांक 23 ऑक्टोबर 2022 मध्ये पंजाबच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आशियाच्या सर्वात मोठ्या संपीडित बायोगॅस कंप्रेस्ड बायोगॅस संयंत्राचे उद्घाटन पार पडले? आणि बरोबर उत्तर आहे संगरूर, पंजाब येथे. प्रश्न क्रमांक 24 हिमालयातील कोणता प्रदेश तिस्ता आणि दिहांग नद्यांच्या दरम्यान आहे? आणि बरोबर उत्तर आहे आसाम, हिमालय. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता एकपेशीय जीव सर्वात मोठा मानला जातो? आणि बरोबर उत्तर आहे ऍसिटा ब्युलेरिया. प्रश्न क्रमांक 1 फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील भूस्खलन नकाशा संग्रह ॲटलस प्रकाशित केला आहे? आणि बरोबर उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने. प्रश्न क्रमांक 2 अलीगडमधील सायंटिफिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कुणी केली होती? आणि बरोबर उत्तर आहे सर सय्यद अहमद खान यांनी. प्रश्न क्रमांक 3 ओमिन्स सेल्युला ई सेल्युला या विधानासह आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासून नवीन पेशी निर्माण होतात ही कल्पना खालीलपैकी कुणी सुरुवातीला मांडली? आणि बरोबर उत्तर आहे रुडॉल्फ विर्चो यांनी. प्रश्न क्रमांक 4 मूलभूत कर्तव्यांवर न्यायाधीश वर्मा समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे 1999 साली. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने शोषण झालेल्या आणि नंतर समाजाने उपेक्षित केलेल्या महिलांची काळजी घेण्यासाठी सेवा सदन सुरू केले आणि त्यांना शिक्षण, वैद्यकीय आणि कल्याणकारी सेवा पुरविल्या? आणि बरोबर उत्तर आहे बेहरामजी मालवारी. प्रश्न क्रमांक 6 बिहारमधील कोणत्या नदीला वारंवार पूर येत असल्यामुळे ती दुःखाची नदी रिव्हर ऑफ सोरो म्हणून ओळखली जाते? म्हणजेच कोसी नदी. बिहारचे दुःखाश्रू कोसी नदी असं म्हणतात बघा. प्रश्न क्रमांक 7 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हे डॅश डॅश वयापर्यंत पदावर राहू शकतात? आणि बरोबर उत्तर आहे 65 वर्षे 65. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये जनगणना करण्याची जबाबदारी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाची आहे? आणि बरोबर उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 9 विंडोज टास्कबारमध्ये दर्शवलेली वेळ चुकीची असल्यास तुम्ही काय वापरून रिसेट करू शकता? आणि बरोबर उत्तर आहे कंट्रोल पॅनल वापरून. प्रश्न क्रमांक 10 1854 मध्ये डॅश डॅश येथे भारतातील पहिली कापूस सूत कताई गिरणी स्थापन करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे बॉम्बे येथे. तिचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी, जी कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 11 माहिती अधिकार कायद्यानुसार कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची डॅश डॅश वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा पदावर राहू शकत नाही? आणि बरोबर उत्तर आहे 65 वर्षे. प्रश्न क्रमांक 12 जुलै 2022 मध्ये दिल्ली सरकारने मिशन कुशलकर्मी सुरू केले. ही योजना कामगारांच्या खालीलपैकी कोणत्या श्रेणीशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे बांधकाम मजूर यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13 2023 साठी आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचा विषय काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे करारापासून कृतीपर्यंत जैव विविधतेचे पुनर्निर्माण करा. आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कधी साजरा केला जातो? तर 22 मेला. प्रश्न क्रमांक 14 सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा अधिनियम पारित केला? आणि बरोबर उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 15 भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 25 ते 28 खालीलपैकी कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे. हे पण लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटनेतील भाग 3 कलम 12 ते 35 मूलभूत हक्काशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 16 ऑक्टोबर मध्ये कर्नाटक मंत्रिमंडळाने एसटी आरक्षण 3% वरून किती टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठीचा अध्यादेश मंजूर केला? आणि बरोबर उत्तर आहे 7%. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना चित्तरंजन दास यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात केली होती? आणि बरोबर उत्तर आहे फॉरवर्ड. नंतर या वृत्तपत्राचे नाव बदलून लिबर्टी ठेवले होते. प्रश्न क्रमांक 18 ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी भारतीय नेत्यांशी भारतीय डॅश डॅश बाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे संविधान बाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी. क्रिप्स मिशन 1942 मध्ये भारतात आले होते. प्रश्न क्रमांक 19 जाती संस्थेचे उच्चाटन अनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी. प्रश्न क्रमांक 20 मे 2022 मध्ये
आसाम सरकारने किती अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला? आणि बरोबर उत्तर आहे 6. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील कांस्य पदक विजेती सोनलबेन पटेल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे पॅरा टेबल टेनिस. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यांचे एक वैशिष्ट्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे ती असमर्थनीय आणि अंमलबजावणी योग्य आहेत. हे मूलभूत कर्तव्यांचे एक वैशिष्ट्य नाही, कारण मूलभूत कर्तव्ये हे कोर्टाद्वारे अंमलबजावणी योग्य नसतात. प्रश्न क्रमांक 23. कोणता अन्न घटक हा अपाच्य असूनही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे? आणि बरोबर उत्तर आहे तंतू म्हणजेच फायबर. प्रश्न क्रमांक 24. भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर मान्सून कोणत्या 2 शाखांमध्ये विभागला जातो? आणि बरोबर उत्तर आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या शाखेमध्ये. प्रश्न क्रमांक 25. वनस्पतींमध्ये प्रकाष्ठाची जबाबदारी मुख्य कार्य खालीलपैकी कोणती आहे? आणि बरोबर उत्तर आहे पाणी आणि पोषक तत्वांचे वहन करणे.